सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार, मी महारुद्र तिकुंडे, माहिती अधिकार कार्यकर्ता। बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे या देशाची घटना आणि देशातील लोकशाही चाललेली असताना काही समाजकंटकाच्या वतीने या देशातील असणारे थोर महात्मे जसे की छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई, महात्मा फुले, लहुजी अशा तत्सम महापुरुषाचा अवमान करण्याचे सध्या काही अपप्रतिक्रमण षडयंत्र ह्या देशात चालू आहे आणि त्यामुळे बहुजनामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये काही तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि अशा अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि त्यांना एक ठोस अशा समाजकंटावर ठोस कारवाई होण्यासाठी एक जन आंदोलन सध्या देशात चालू झालेलं आहे। आणि या आंदोलनाच्या अनुषंगाने आमची सरकारकडे अशी मागणी आहे की अशा समाजकंटावर विनाजामीन 10 वर्षाची शिक्षा त्याच्यावर करण्यात यावी, अशा समाजकंटकाला जबर बसवण्यात यावी, त्याच्या मालमत्ता जप्त करण्यात यावी की जेणेकरून भविष्यामध्ये महापुरुषाचा अवमान होणार नाही याची त्या संदर्भ व्यक्तीकडनं काळजी घेतली जाईल। आणि जर अशा घटना होत असतील या देशामध्ये वारंवार आणि देशातील जर शांतता भंग होत असेल तर अशा समाजकंटकावर जन्मठेपेसारखे शिक्षेची सुद्धा तरतूद होणं अपेक्षित आहे। आणि देशातील ह्या देशामध्ये जगामधील ह्या देशातील संस्कृती ही सर्व धर्मीय आहे आणि असं असताना काही समाजकंटक या गोष्टीचा गैरफायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई, महात्मा फुले, लहुजी अशा तत्सम लोकांचा अवमान होईल असे कृत्य करत आहे। त्यामुळे जरब बसण्यासाठी दिनांक 28 रोजी सातारा नॅशनल हायवेवर सर्वधर्मीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। त्यासाठी मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय बाबासाहेब।